10वीच्या वर्गातील विद्यार्थिनीचा शिकवणी वर्गाला जात असताना सायकलवरून कोसळून मृत्यू झाल्यानं मोर्शी शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्रुतिका मंगेश बुगल नावाची शिवाजी शाळेत 10व्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी आपल्या मैत्रिणीसोबत सकाळी सायकलनं जात असताना मोर्शी शहरातील दूरभाष केंद्राजवळ अचानक चक्कर येऊन सायकलवरून खाली कोसळली. छत्रपती संभाजीनगर येथील मराठा मंदिर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय खोली कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कराटे स्पर्धेचे उद्घाटक म्हणून सिनेस्टार गगन मलिक यांच्या हस्ते कराटे स्पर्धेचं उद्घाटन झालं. स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून अशोक गोरेसर हेही उपस्थित होते. गगन मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीने सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देण्यात आल्या. खापरखेडा औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पामुळे चिचोली व इतर गावातील रहिवाशांचे जगणे नरकमय झालेले आहे, असा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या समक्ष नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही ठिकाणी महायुतीतील घटकपक्ष एकत्र निवडणूक लढणार आहेत, तर काही ठिकाणी भाजपा शिंदे गट, भाजपा राष्ट्रवादी अशी युती होताना पाहायला मिळत आहे. पुण्यात तर महायुतीचा भाग असलेले राष्ट्रवादी आणि भाजपा हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. निवडणूक जाहीर होताच राजकीय पक्षांना रणनीती तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर पक्षांतरालाही सुरुवात झालेली आहे. अनेक नेत्यांनी आपल्या सोयीच्या पक्षात प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. 4 बड्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वच पक्षांनी आपापली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपनं स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही सर्व जागांवर लढण्याची तयारी करावी लागणार आहे. अशातच आज भाजपच्या स्वबळाच्या घोषणेच्या एका दिवसानंतर अजित पवारांनी आपली पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केलं. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपासह शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी महायुतीनं हालचाली सुरू केल्या आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जागा वाटपाबद्दल चर्चा सुरू आहे. याच जागा वाटपाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गट एकूण 125 जागांवर ठाम असून यापेक्षा कमी जागा मिळाल्यास तीच आपल्यासाठी धोक्याची घंटा असू शकते, असं मत शिंदे यांच्या शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आलं आहे. सनी देओल, दिलजीत दोसांझ, वरुण धवन आणि अहान शेट्टी यांच्या भूमिका असलेला बॉर्डर 2 हा 2026चा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित चित्रपटांपैकी एक आहे. 16 डिसेंबर रोजी विजय दिवसाचं औचित्य साधत या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. 1971च्या युद्धातील भारताच्या विजयाची आठवण करून देणाऱ्या या ऐतिहासिक दिनी बॉर्डर 2चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यातील सनी देओलचा आवाज, युद्धाची दृश्य आणि पार्श्वसंगीत अंगावर काटा आणणार आहे. श्रद्धा कपूरनं धुरंधर चित्रपट पाहून प्रशंसा केली आहे. त्यासोबतच सिक्वल पाहण्याची उत्सुकता असल्याचं देखील तिने म्हटलं आहे. श्रद्धा कपूरनं धुरंधरबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर 1 नव्हे तर 3 पोस्ट शेअर केले आहेत. तसेच चित्रपटावर निर्मात्यांवर टीका करणाऱ्यांनाही चांगलं सुनावलं आहे. ती म्हणाली की ती दुसऱ्यांदा चित्रपट पाहायला जात होती, पण सकाळच्या शूटिंगमध्ये तसं करू शकली नाही. रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या राजा शिवाजी या ऐतिहासिक चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. विशेष म्हणजे रितेश या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असून त्यानंच या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलेलं आहे.